व्यक्तीला मिळणारे विविध प्रकारचे ऑर्गॅझम, त्या ऑर्गॅझमचे सोर्सेस याबद्दल आपण सर्वजण बोलत आहोत. याबद्दल या आधीच्या व्हिडिओजमध्ये बरीच मोठी सविस्तर चर्चा केलेली आहे. ती चर्चा करत असताना आता ती चर्चा एका टप्प्यावर नेत आपण या टप्प्यावर आलेलो आहोत की माणसाला भावनिक आणि शारीरिक ऑर्गॅझम हे जे त्यातल्या त्या दोन सर्वात महत्वाचे ऑर्गॅझम असतात, त्या संदर्भातली डिटेल सविस्तर माहिती आपण घेत आहोत. आणि भावनिक ऑर्गॅझमच्या संदर्भाने बोलताना आपण मागे प्रेम हा विषय थोडासा डिस्कस केलेला आहे. आणि तो प्रेम हा विषय डिस्कस करताना तिथे मी असं सांगितलं होतं की जेव्हा जरी व्यक्ती एखाद्याच्या प्रेमात असला तरी एक व्यक्ती म्हणून त्याच्या इंडिव्हिज्युअल लेवलवर जोपर्यंत तो स्वतःला महत्व देत नाही, स्वतःला प्रायोरिटी देत नाही, स्वतःवर काम करत नाही, स्वतःचं स्वत्व जपत नाही, स्वतःचं स्व अस्तित्व जे आहे ते त्याचं जोपर्यंत प्रखर नसतं, तर तोपर्यंत त्या प्रेमामध्ये तो व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही किंवा त्याचं खरं प्रेम त्याला मिळू शकत नाही. तर याबद्दल आपण जी एक इंट्रोडक्शनची चर्चा केली होती, ती चर्चा आपण आता थोडीशी डिटेलमध्ये करूया. आणि कारण की जेव्हा व्यक्ती प्रेमात असतो आणि प्रेमात असल्यानंतर किंवा एकमेकांबद्दल जेव्हा एक प्रकारची बॉन्डिंग दोन व्यक्तींमध्ये, भावनिक प्रकारचा बंध किंवा भावनिक बॉन्डिंग, इमोशनल बॉन्डिंग जेव्हा व्यक्तीमध्ये निर्माण होते, तेव्हा अर्थातच त्याला ते जे त्यांचं जे नातं आहे ते शारीरिक पातळीवर न्यायचं असतं. कारण की माणसाला कुठलीही गोष्ट जी असते ना, तर ती भौतिक पातळीवर अनुभवायची असते. आणि ती जेव्हा भौतिक पातळीवर माणूस अनुभवतो तेव्हा ती माणूस जास्त इंटेन्सली अनुभवू शकतो. म्हणजे कसं, समजा मी तुम्हाला जिलेबी या विषयावर खूप सांगितलं की जिलेबी ना अशी असती, तशी असती, तिचा रंग इतका सुंदर असतो, तिचं आकार उकार इतका सुंदर असतो, ती अशी अशी तळली जाते, इतकी खमंग अशी तळली जाते, गावरान तुपात तळली जाते, या पदार्थांपासून तळली जाते, मग तिचा गोडवा असा असतो. असं मी तुम्हाला 2 तास 2 दिवस जरी जिलेबी या विषयावरच खूप माहिती सांगितली तरी सुद्धा जिलेबी नक्की असते कशी, तिचा अनुभव कसा आहे, तिची टेस्ट कशी आहे, म्हणजे तिची जी अनुभूती आहे ती तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली प्रत्यक्षात ती अनुभवताल तेव्हा. मग तसंच माणसाचंही आहे की माणसाच्या मनात कितीही एकमेकांबद्दल प्रेम असेल, ओढ असेल, जिव्हाळा असेल, तर जेव्हा ते नातं किंवा ते बंध शारीरिक पातळीवर जेव्हा दोन व्यक्ती घेऊन जातात, तेव्हा त्यांना एकमेकांचं ते जे प्रेम आहे ना ते जास्त इंटेन्सली, जास्त अजून त्याला इंटेन्सली आपण मराठीत काय म्हणू शकतो, तीव्रतेने अनुभूती त्याला ती घेता येते. आणि म्हणूनच शरीर संबंधांना एवढं महत्व आहे. तर प्रेम आणि शरीर संबंध आणि त्याद्वारे मिळणारं ऑर्गॅझम या संदर्भाने आपण बोलत होतो. आणि मग इथे आपण ही पण संकल्पना बघितलेली आहे की मुळात स्त्री आणि पुरुष शरीर संबंध ठेवता म्हणजे काय करता, तर स्त्रियांमध्ये असणारी फेमिनाईन एनर्जी किंवा ती एक स्त्रीत्वाची ऊर्जा आणि पुरुषांमध्ये असणारी जी एक मॅस्क्युलाईन ऊर्जा किंवा पुरुषी ऊर्जा, तर त्याची ओढ प्रत्येक सजीवाला एकमेकांप्रती असते. मग ते माणसं असतील, प्राण्यांच्या जगात असेल, तर सगळ्याच जगांमध्ये हे आपल्याला दिसतं की अस्तित्वाच्या पातळीवर स्त्रीलाही पुरुषी ऊर्जा अनुभवायची असते आणि पुरुषांनाही स्त्रीची ऊर्जा अनुभवायची असते. आणि मग जेव्हा शारीरिक स्तरावर त्यांचं मिलन होतं, त्या ज्या नर आणि मादी या निसर्गाने निर्माण केलेले हे जे दोन एकमेकांना परस्पर पूरक असणारे दोन सजीव जीव आहेत, तर हे यांना जेव्हा एकमेकांना यांचं जे अस्तित्व आहे ते पूर्ण करण्याच्या पातळीने यांचं स्वतःचं जे काही आहे, म्हणजे स्त्रीत्व किंवा पुरुषत्व, जे तुमचं लिंग घेऊन तुम्ही जन्माला आले आहात, तर त्यांना त्या दुसऱ्या परस्पर विरोधी लिंगाची सुद्धा तेवढीच ओढ असते. आणि म्हणून मग त्यासाठीच आपण प्रेम, शरीर म्हणजे प्रेमाची भावना मग त्यासाठी मनुष्यामध्ये निर्माण केली गेली. कारण शारीरिक ओढ जी आहे तिला ट्रिगर करायला काय असतील, तर तिथे इमोशन्स आहेत की दोन माणसांना एकमेकांबद्दल ज्या वेगवेगळ्या भावना वाटतात त्या, आणि मग त्याद्वारे दोन माणसांचं भौतिक स्तरावर एकत्र होणं.
आणि मग माणसाचं भौतिक स्तरावर एकरूप होणं म्हणजे काय, तर बेसिकली त्या ज्या दोन ऊर्जा आहेत, स्त्रीत्वाची किंवा पुरुषत्वाची, त्या ऊर्जांचं ते मिलन असतं, म्हणजेच ते शरीर संबंध असतात. तर हे सर्व आपण या सगळ्या संकल्पना आपण थोडक्यात थोडक्यात बघितलेल्या आहेत. इथे मला प्रामुख्याने हे सांगायचं आहे की अस्तित्वाच्या पातळीवर जेव्हा माणसाला स्वतःला पूर्ण करायचं असतं, आपल्या पार्टनरला हॅपी करण्यासाठी, की जसं या आधी आपण सांगितलं आहे की आपल्या रूपाने आपला पार्टनर ती विरुद्ध लिंगी ऊर्जा अनुभवत असतो. म्हणजे एखादा पुरुष त्याच्या स्त्री पार्टनरच्या मदतीने किंवा स्त्री पार्टनरच्या शरीराच्या इमोशन्सच्या सहाय्याने स्त्रीत्व अनुभवतो असतो, आणि ती जी स्त्री आहे ती तिच्या पुरुष पार्टनरच्या रूपाने पुरुषी ऊर्जा अनुभवत असते. म्हणजे आपण आपल्या पार्टनरसाठी एक माध्यम आहोत, त्याला पूर्णत्व देण्यासाठी आपण एक माध्यम आहोत. ही जबाबदारी प्रत्येक स्त्री पुरुषांवर असणारी खूप मोठी जबाबदारी आहे. आणि मग या जबाबदारीची जाणीव म्हणजे ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वतःवर खूप काम करणं गरजेचं आहे. या संदर्भाने आपण हा विषय पुढे घेऊन जात होतो. तर आता हे करायचं कसं? आपल्या रूपाने जर आपला पार्टनर त्याच्या आयुष्यात काहीतरी इंटेन्स अनुभवणार आहे, तर आता ते अनुभव आपण स्वतः आपल्यामध्ये ते इग्नाइट कसं करायचं, तर या संकल्पनेला आपण नाव देऊ, किंवा आपण असं म्हणू की ज्याला आपण स्वाधिष्ठान असं नाव आपण त्यासाठी देणार आहोत, ही संकल्पना समजून घेण्यासाठी. ठीक आहे. आता ही स्वाधिष्ठान संकल्पना काय आहे? स्वाधिष्ठान हा शब्द तुम्ही याआधी कदाचित कुठेतरी ऐकला असेल. तो कुठे ऐकलेला आहे, तर आपल्या अध्यात्मशास्त्रात असं सांगितलं जातं की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. चक्र म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये 7 ऊर्जेचे केंद्र आहेत, की जिथून आपल्याला विविध प्रकारची ऊर्जा ही मिळत असते. जसं माणसाला त्याचं आयुष्य चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जांची गरज असते, तर त्यापैकी एक जे स्वाधिष्ठान नावाचं चक्र असतं, ते चक्र माणसाला त्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मदत करतं. त्याला स्वाधिष्ठान असं नाव दिलं आहे. आणि तुम्हाला नावावरूनच कळत असेल, स्व अधिष्ठान. स्वाधिष्ठान या शब्दाची जर आपण फोड केली तर लक्षात येईल स्व अधिष्ठान, म्हणजे तिथे स्वबद्दल काहीतरी तुम्हाला अनुभूती घेण्यासाठी तुमच्या शरीरात ती ऊर्जा किंवा ते चक्र आहे. आणि म्हणूनच जेव्हा माणसाला हे तर बरोबर आहे की प्रेमात माणूस स्वतःला सरेंडर करतो, स्वतःला डिझॉल्व्ह करतो, स्वतःचं सगळं काही समोरच्याला देतो. पण ती प्रखरता आधी त्याला स्वतःच्या पातळीवर जर अनुभवता आली, तर दुसऱ्याला तो ते चांगल्या प्रकारे देऊ शकतो. म्हणून जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमचं खरं प्रेम अनुभवायचं असेल, तुम्हाला खरं ऑर्गॅझम अनुभवायचं असेल, तुम्हाला दीर्घकालीन ऑर्गॅझम अनुभवायचं असेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यातला जो नातेसंबंधांचा पैलू आहे, शाश्वत प्रेमाचा पैलू आहे, तो जर स्ट्रॉंग ठेवायचा असेल, तर तुम्हाला सगळ्यात आधी स्वतःचं ते अधिष्ठान शोधावं लागेल, स्वतःचं अधिष्ठान प्रकट करावं लागेल. मगच तुम्ही इतरांना प्रेम द्यायला सक्षम होऊ शकताल, आणि तुमच्याद्वारे तुमचा तो पार्टनर ऑर्गॅझम अनुभवायला सक्षम ठरू शकेल. नाही तर तुम्हाला स्वतःला माहित नाही तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहेत, तुमच्यातल्या क्षमता काय आहे, तुमच्यातली स्ट्रेंथ काय, तुमच्यातली वीकनेस काय, तुम्हाला स्वतःबद्दल काहीच माहिती नाही, तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काहीच काम केलेलं नाही, म्हणजे तुमच्याच आत काही नाही, तर तुम्ही दुसऱ्याला काही कसं काय देऊ शकताल? त्याचं कारण आहे की शरीर संबंध किंवा प्रेम किंवा संपूर्णच आयुष्य माणसाला जेव्हा चालवायचं असतं, एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची असते, कोणाच्या तरी उपयोगाला पडायचं असतं, तर ते फक्त शारीरिक स्तरावर करून नसतं ना चालत, की नाही मी घरात माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो म्हणून तुम्ही माणूस म्हणून तुमचे सगळे कामं करत आहात, पण तेवढंच पुरेसं आहे का? तर नाही. तुम्ही रोजच्या रोज स्वतःला किती इव्हॉल्व्ह करत आहात, स्वतःवर किती काम करत आहात, माणूस म्हणून स्वतःचा दर्जा किती उंचावत आहात, त्यावर तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरणार आहे.
आणि तुमच्या आसपासच्या लोकांच्या आयुष्याचा दर्जा ठरणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आधी स्वतःचं अधिष्ठान शोधणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात ऑर्गॅझम अनुभवू शकता. आणि जसं की आपण ही संकल्पना जेव्हा सुरू केली होती, ती सुरू करतानाच मी सांगितलं होतं की ऑर्गॅझमचा जो सोर्स आहे तो इतरांमध्ये शोधण्याऐवजी आधी स्वतःच्या आत शोधा. तुमच्या आत सुद्धा ती क्षमता आहे की तुम्ही स्वतःला ऑर्गॅझम देऊ शकता. तर जेव्हा तुम्ही तुमचं हे स्वाधिष्ठान जागृत करताल, हे स्वाधिष्ठान मजबूत करताल, तेव्हा तुमच्या आतला तो जो ऑर्गॅझमचा सोर्स आहे ना, तो सुद्धा इग्नाइट होईल. आणि तुम्ही स्वतःला तर इंटेन्स ऑर्गॅझम देऊ शकताल, बट ऍट द सेम टाइम तुमच्या पार्टनरलाही देऊ शकताल. जर का काही कारणाने तुमच्या आयुष्यात पार्टनर नसेल तरी सुद्धा तुमचं काही अडणार नाही. हेच आपण सुरुवातीपासून सर्वांना सांगत आहे. आपण काय होतो आहे ना, ऑर्गॅझम सारख्या इतक्या महत्वाच्या गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून आहोत की कोणीतरी येईल आणि मला ऑर्गॅझम देईल. तर आपल्याला आपण त्याचाच शोध घेत घेत इथपर्यंत आलेलो आहे. आणि माझा सुरुवातीपासूनचा मोठो हाच आहे, याच्याबद्दलच जनजागृती करणं की ऑर्गॅझमचा सोर्स तुमच्या आत आहे. तो जर का तुम्ही स्वतः शोधला तर त्याचा फायदा तुम्हाला स्वतःलाही होईल आणि तुमच्या पार्टनरलाही होईल. आणि म्हणूनच मग आता, कारण का आपल्याकडे म्हणजे त्यातल्या त्यात भारतासारख्या समाजात तरी ऑर्गॅझमचा एकमेव सोर्स किंवा ऑर्गॅझमचा एक सगळ्यात मोठा सोर्स कुठला आहे, तर अर्थातच सेक्स हा आहे. मग सेक्स करण्यासाठी आपल्याला कोणाची गरज असते? एका विरुद्ध लिंगी पार्टनरची गरज असते किंवा एका दुसऱ्या पार्टनरची गरज असते. आणि म्हणूनच आपण मग त्या पार्टनरच्या द्वारे आपल्याला जेव्हा ऑर्गॅझम अनुभवायचं असतं तेव्हा आपणही आपल्या पातळीवर पूर्ण असलो पाहिजे. आणि म्हणजे आता अजूनही भारतीय समाजात असं आहे की दोन व्यक्ती शरीर संबंध केव्हा ठेवतात, तर जेव्हा त्यांच्यामध्ये प्रेमाचं नातं असतं किंवा त्यांचं लग्न झालेलं असतं. म्हणून मग या सगळ्या संकल्पना एकमेकांशी इतक्या इंटरलिंक केलेल्या आहे. प्रेम, शरीर संबंध आणि लग्न किंवा दोन माणसांमध्ये असणारं भावनिक बॉन्डिंग, या सगळ्या गोष्टी एकमेकांशी खूप घट्टपणे बांधल्या गेलेल्या आहेत. म्हणून जेव्हा आपण भारतीय समाजाच्या संदर्भाने या विषयावर चर्चा करत आहोत तर सेक्स हा विषयावर बोलताना किंवा शरीर संबंध किंवा ऑर्गॅझम या विषयावर बोलताना तिथे प्रेम या संकल्पनेवर बोलणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण आपल्याला ऑर्गॅझमची जी आपली अभिव्यक्ती आहे ऑर्गॅझमची, ती अनुभवण्यासाठी आपल्याला प्रेम या भावनेवर जास्त आपण अवलंबून आहोत. पण या प्रेम या संकल्पनेबद्दल एवढे मिसकन्सेप्शन आहेत किंवा प्रेम ही संकल्पना इतकी भेसळयुक्त झालेली आहे की त्याच्यातला जो शुद्धपणा आहे तो कुठेतरी हरवलेला आहे. आणि कारण का तो शुद्धपणा हरवलेला आहे म्हणून कोणालाच प्रेम हे यशस्वी करता येत नाहीये. आणि म्हणून आपण बघतो आहे की लोकांच्या आयुष्यात त्यांच्या वैयक्तिक ज्या समस्या आहेत त्यामध्ये खूप वाढ झालेली आहे. म्हणजे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी होताना दिसत आहे, त्यांच्या आयुष्यात जी इतर भौतिक प्रगती करताना तर खूप यशस्वी होताना दिसत आहे. पण हा जो त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात नाजूक पैलू आहे, प्रेम, नातेसंबंध, पार्टनरचं प्रेम, लग्नानंतरचं रिलेशनशिप, कुटुंब व्यवस्था, या सगळ्या बाबतीत मात्र माणसं अयशस्वी होताना दिसत आहेत. आणि हे सगळं त्याचमुळे घडतं आहे कारण की लोकांना याबद्दलच्या ज्या बेसिक समज आहे, बेसिक जी त्याच्याबद्दलची आपण जी म्हणू ना की नक्की ही संकल्पना इम्प्लिमेंट कशी करायची हेच बऱ्याच जणांना माहिती नाहीये. म्हणून लोक याच्यामध्ये अपयशी होताना दिसत आहे. आपण प्रेम नामक संकल्पनेला खूप ग्रँटेड घेतो आहे. जसं मी या आधीच्या एका व्हिडिओत सांगितलेलं आहे की सेक्स ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तिला ग्रँटेड घेऊन नाही चालणार आहे. तसंच प्रेम ही संकल्पना पण आपण ग्रँटेड घेऊन चालणार नाहीये. जसं प्रेम आणि सेक्स या दोन संकल्पनांच्या बाबतीत आपण काय चूक करून ठेवली आहे माहिती का, की माणसाला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी नॅचरली घडणाऱ्या आहेत.
आणि मग नॅचरली घडणार आहेत तर आपण त्याच्यावर काही काम करण्याची गरज नाहीये, आपण त्याची काही जबाबदारी घ्यायची गरज नाही. ती जशी चालेल, गो विथ फ्लो, तशी ती चालू द्यावी, पण ती तशी नाहीये. जसं समजा एका विशिष्ट वयात आल्यानंतर, साधारणतः टीनेज वयात आल्यानंतर माणसाला त्याच्या आयुष्यात या दोन गोष्टी घडतात. एक तर त्याला विरुद्ध लिंगी व्यक्तीप्रती आकर्षण निर्माण होतं, त्या आकर्षणालाच आपण प्रेम हे नाव दिलेलं आहे. आणि मग एकदा ते आकर्षण भावनिक आणि शारीरिक या दोन स्तरांवर आढळतं. भावनिक स्तरावर जे आढळतं त्याला आपण प्रेम असं नाव देतो, आणि शारीरिक स्तरावर जेव्हा ते घडण्याची आपल्याला इच्छा असते तेव्हा आपण त्याला सेक्स असं म्हणतो. पण या दोन संकल्पना जर का माणसाच्या आयुष्यामध्ये इतकी महत्वाची भूमिका बजावत असतील, तर त्याबद्दल माणसांनी व्यवस्थित समजून घेणं, त्याचा अभ्यास करणं आणि आपल्या स्वतःच्या संदर्भाने ती गोष्ट कशी लागू पडणारी आहे हे पण थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. आणि मग इथे ते जे स्वाधिष्ठान आहे ती महत्वाची भूमिका बजावतं, की त्याआधी तुम्हाला स्वतःचा शोध घेता आला पाहिजे. आपण स्वतः कोण आहोत, काय आहोत, कसे आहोत हे स्वतःचं अधिष्ठान स्वतःला कळलेलं पाहिजे, आणि रोज आपण त्याच्यावर काम केलेलं पाहिजे. आणि जर ते नाही केलं तर या ज्या संकल्पना आहेत ते आपल्याला आपल्या आयुष्यात व्यवस्थित इम्प्लिमेंट करता येणार नाही. म्हणूनच आपण पुढच्या भागामध्ये ही स्वाधिष्ठान संकल्पना अजून थोडीशी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या स्वतःलाही आपल्याला ऑर्गॅझम देता येईल, आपल्या पार्टनरलाही ऑर्गॅझम देता येईल, आणि आनंदाने आपलं आयुष्य आपल्याला घालवता येईल.